दादा नमस्कार. नमस्कार. थोडं मोठ्यानं बोला. आपलं नाव सांगा पूर्ण. राजीव गणपत जाधव, राजीव गणपत जाधव, गाव गोचेगाव, तालुका मुखेड, जिल्हा जिल्हा नांदेड. नांदेड आहे. तर आज तारीख आहे 17 ऑक्टोबर 17 ऑगस्ट 2024 आहे. 24. तर आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आलो तुमच्या. हो. मी तुम्हाला जून महिन्यामध्ये हा. पेरणीला आपलं प्रॉम, ग्रीन पॅन्टचं प्रॉम, हे पोटास आणि भूमिपोर पोटॅश. हे तिन्ही तुम्हाला मी पेरणी दिलं होतं. हो. तर हे खतं पेरून तुमचं थोडंसं मनोगत सांगा. हे पेरल्यानंतर काय काय झालं, काय नाही, ह्याचं फरक सांगा बरं थोडं. फरक काय नाही, प्रत्यक्षात बघा, लाईव्ह व्हिडिओ मध्ये आहे. हा. हे सेंद्रिय खताची शेती आहे. हा. आणि इकडल्या बाजूला हे माझं बांध आहे. हा, हे बांध आहे. हे बांधाच्या पलाडून रासायनिक खतच आहे. आता ह्याची हाईट आणि त्याच्या हाईट मध्ये काय फरक आहे? लाईव्ह बघून घ्या. आता इकडं बघाल तर हे कंडिशन आहे. हे सेंद्रिय खत असं आहे आणि इकडं केमिकल आहे, केमिकलचे खत. हा. आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास 4 तासाचा फरक आहे. 4 तासाचा फरक आहे पेरणीमध्ये सुद्धा. ते पेरल्याच्या नंतर हे 4 तासानंतर पेरले आणखी पण नंतर पेरून बी हे एवढं फरक आहे. आणि त्याच्यानंतर हे इकडं पण केमिकलचं आहे, हे पण दाखवतो. आणि हे एक लेवल दिसायला का तुम्हाला? हे एक समान. बरं कण दाखवा बरं, लोक म्हणतात तेव्हा कण बघा साहेब, दाखवा कण बसाले का कसा आहे. कणाची थोडं संख्या बघा. आता फुल आणि चट्ट्यामध्ये आहे समजा ठेवकान. कोणी म्हणतात समजा कण आता वाढलं, हो कण नाही म्हणतात का. कसला आहे कण बसाले? चांगला बसाले का कण हे? हो का. तर थोडंसं तिकडं दाखवूया आपण. आता हे एक लेवल आहे आणि ह्याच्यामध्ये हे केमिकलचं आहे. बरं हे पानं बघा की तुम्ही किती क्लिअर असं एकदम टवटवीत आणि पसर पानं आहेत. आणि इकडची कंडिशन बघा पानं बघा. हे बघा सोयाबीन. तिकडं मध्ये जायला भीती वाटाली आणि इथं काय की जमीन दिसाली. इकडं जमीन दिसाली, तिकडं मध्ये जायला भीती वाटाली. बरोबर आहे का? हो. आणि इकडल्या साईडला सुद्धा बघा, ह्या शेताला सोडून इकडं सुद्धा आहे का केमिकलचं. ही बी तेच कंडिशन आहे. हो का. हे पण तशीच कंडिशन आहे का? धुऱ्याला लागून धुऱ्याच आहे ना. हो. हे बी तसंच आहे. आणि ह्याचं सुद्धा मध्ये बघा कुठं जमीन दिसाले. तर मला सांगा, तुम्ही हे खत वापरून समाधानी आहात का? समाधान. बरं तुमचा एक संदेश सांगा मला लोकांनी हे खत वापरावं का न वापरावं सांगा बरं. माझी विनंती एकच आहे, शेतकरींना सेंद्रिय खत वापरणं अत्यंत ह्या काळाला गरजेचं आहे. रासायनिक खत वापरू नका. मला अनुभव आलेला आहे सेंद्रिय खताचं. सेंद्रिय खत वापरा आणि आपल्या जमिनीला निरोगी ठेवा. तर आपला एक मिशन आहे, हे काळी वाचवा, रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे लोकांना कसं भेटावं. आपल्या मार्फत आपण एकाने एक जर केलं तर समजा लोकांना सेंद्रिय शेतीकडे येतात आणि रोगराईचा प्रमाण कमी होतो. तर आपल्या कंपनीच्या मिशनमध्ये तुम्ही सामील झालोत त्याबद्दल मी राठोड शेषेराव तुमचा मी आभारी आहे आणि धन्यवाद सर.